हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर सकाळ आपली झालेली आहे आणि आपल्या कामालाही सुरुवात झालेली आहे. सकाळी सकाळी डोळ्याशी खुलत नाही तोपर्यंत कामं आपली वाट बघत बसलेली असतात. असो तर इथे गणूचा नाश्ता झालेला आहे आणि इथे एका बाजूला ना इडल्या लावलेल्या आहेत मी आमच्या नाश्त्यासाठी आणि इथे पाणी तापत ठेवलेलं आहे. गणूचा नाश्ता तर झालेला, फक्त त्याला आंघोळ घालायचे. म्हटलं तोपर्यंत पटकन भांडी घासून घेते, कारण की पाणी आहे तोपर्यंत भांडी घासून घेतलेली बरी. सो भांडी घासली आणि मग त्याची आंघोळ वगैरे घातली, त्याला झोपवला. तर झोपल्याच्यानंतर मी माझं आवरून घेतलं. मी फ्रेश वगैरे झाल्याच्यानंतर इथे पटकन मी अर्धा स्वयंपाक ना गाईज मी त्याला झोपवल्याच्यानंतर ना बिना आंघोळीचाच मी अर्धा स्वयंपाक करून घेतला आणि मी आंघोळ करून आल्याच्यानंतर इथे मी भाजी घातली. मेथीची भाजी आज केलेली आहे. सो 1 वाजला मला नाश्ता करायला. इथे मी इडली आणि चटणी खाते. सो मग गणूला उठवायला सुरुवात केली. गणूला उठवला आणि मग त्याला जेवायला वगैरे घातलं. दुपारी आम्ही झोपलो. झोपल्याच्यानंतर उठून संध्याकाळी देवपूजा अशी केली. सो त्याला भरवलं आणि त्याला मम्मीकडेच दिलं खेळायला, कारण की तो बाहेर खेळायला जातो 1-1.5 तास मस्त तो खेळतो. आणि सो मग मी किचनमध्ये आली पटकन. म्हटलं आता मी माझं आवरून घेते आणि मला बाहेर पण जायचं होतं. सो मी ते भांडी घासली, मी पण फ्रेश वगैरे झाले आणि देन मग आम्ही स्वामींकडे गेलो होतो. स्वामींच्या मठात जाऊन ना खरंच खूप छान वाटतं आणि बरं वाटतं, म्हणजे मनाला ना एक समाधान मिळतं. सो आम्ही स्वामींच्या मठात ना आता हल्ली रोज जातो. सो तिथे गेले आणि गणू पण जाम तिथे रमला होता. आणि घरी येऊन ना गाईज मला भाकऱ्या करायच्या होत्या, चपात्या होत्या, पण ना मला भाकऱ्या खायची खूप इच्छा झाली होती. सो मी घरी आले आणि मग भाकऱ्या करायच्या होत्या मला. तर ना गणू बघितलं कसा त्रास देत होता. इकडे खाली ना काहीच वस्तू ठेवत नाही तो, अजिबात नाही. त्याला असं ना, म्हणजे आम्हाला ते सामान असं वरती ठेवावं लागतं. एक छोटीशी वस्तू पण तो खाली ठेवत नाही, असं आहे त्याचं. सो मी इथे त्याला ना चपाती तर केली होती त्याची मी, आणि मग मी इथे ना डाळ लावते त्याला, वरण. सो इथे वरणात म्हणजे फोडणीचं वरण असे करते. आणि मग मी इथे ना पटकन अशी हे काढली, उकड काढली आणि मग मी भाकऱ्या करून घेतल्या. सो मला हे सगळं करता ना गाईज मला 9:30 वाजले. सो मी फायनली आता फ्री झाली. काय सांगणार तुम्हाला, असं आहे, असा दिवस माझा असतो नुसता कामामध्ये.